7,000 रुपयांची लाच घेताना विद्युत वितरण कंपनीच्या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. समाधान त्र्यंबक हिवाळे, राहणार प्लॉट नंबर 15, सारथी अपार्टमेंट, नरहरीनगर, पाथर्डी, नाशिक. उच्चस्तरीय लिपिक मनमाड, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी असे लाच घेणाऱ्या लिपिकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार हे बाह्यस्रोत तंत्रज्ञ म्हणून काम करतात. तक्रारदार व त्यांचे 3 मित्र असे यांची बदली एका विभागातून दुसऱ्या विभागात करण्यासाठी प्रत्येकी 3,000 असे एकूण 12,000 रुपये असे तक्रारदार यांच्याकडून मागितले होते. 12,000 पैकी 5,000 तक्रारदार यांच्या मित्राने काही दिवसांपूर्वीच फोनपे केले होते. उर्वरित 7,000 रुपयांसाठी हिवाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला होता. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे संपर्क साधून या संदर्भात तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. हिवाळे यांनी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा खारगे वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलिमा सविता केशव डोळस, पोलीस हवालदार संदीप वनवे, पोलीस नाईक संदीप हांडगे, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांनी केली आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.